जॉब करून काही आपलं एक अचीवमेंट होणार नाही आणि पूर्वीपासून माझ्या इथे ग्रॉसरीचा बिझनेस आहे. आजच्या डेटला आपल्याकडे 500+ इव्हेंट्स ऑर्गनायझर आपण ऑनबोर्ड केलेले आणि हे सर्व झालेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ बिझनेस नेटवर्क. फोन कॉल केला त्या 10 जणांना तर तो कदाचित 20% असेल, तर तो इफेक्टिव्हनेस आहे. ही जर टेक्नॉलॉजी नसती ना तर मला कळलंच नसतं की माझ्या इव्हेंटमध्ये काय झालं. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आजकाल आपण इतक्या गोष्टी करतो आहोत की महिलांना वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणे, नेटवर्किंग प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणे, पॉडकास्ट थ्रू आम्ही तुमची स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. तुमचा बिझनेस तुम्ही करताय काय हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. नेटवर्किंग प्लॅटफॉर्म हा बिझनेससाठी का महत्वाचा आहे हे मला तुम्हाला इथे आवर्जून सांगायला आवडेल. जर का तुम्ही नवनवीन लोकांना भेटला नाहीत, जर का तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट स्वतः केली नाही, तर तुम्ही खूप मागे राहता किंवा आपल्या बरोबरचे आपल्या वरती असलेले लोक जे अजून चांगल्या पद्धतीने बिझनेस करतायत त्यांना भेटण्यासाठीची एक संधी तुम्हाला नेटवर्किंग प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. आणि तो प्लॅटफॉर्म पुणे वुमन्स क्लबही आता सध्या चालवत आहे. दर महिन्याच्या 2 तारखेला आपल्याकडे ही मीटिंग होते आणि जिथे तुम्हाला 100 पेक्षा जास्त एंटरप्रेन्योर्सला भेटण्याचा आणि त्यांच्या पण जर्नी जाणून घेण्याचा तुम्हाला तिथे संधी मिळते असं मला वाटतं. त्यामुळे नक्की जॉईन करा. आणि अशाच एका नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आमची भेट झाली. आम्ही 4 गोष्टीबद्दल किंवा 4 बिझनेसेस बद्दल आम्ही विचार करू शकलो आणि एकमेकांना मदत कशी करता येईल या गोष्टींबद्दल चर्चा करू शकलो. असे भरत चौधरी सर आज आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय सर तुम्हाला इथे बघून. आणि आज तुम्ही इथे आलात त्याच्यामुळे तुमच्या प्लॅटफॉर्म बद्दल, तुम्ही काय करताय याच्याबद्दल आम्हाला अजून जाणून घ्यायला आवडेल. त्याआधी तुमची आमच्या ऑडियन्सची ओळख करून द्याल. नक्कीच. नमस्कार. माझं नाव भरत चौधरी आहे. मला इथे तुम्ही पुणे वुमन्स क्लबमध्ये संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझं नाव भरत चौधरी. प्रॉपर मी नेरी वर्धा या डिस्ट्रिक्टमधनं आहे. मी 2007 मध्ये पुण्याला आलोय. त्यानंतर मी बऱ्याचशा कंपनीजमध्ये काम केलं, त्यामध्ये कॉग्निझंटमध्ये पण काम केलं. बरं. त्यानंतर जर्नी जशी सुरू राहते त्यामध्ये कळलं की जॉब करून काही आपलं एक अचीवमेंट होणार नाही आणि पूर्वीपासून माझ्या इथे ग्रॉसरीचा बिझनेस आहे. तर त्याच्यामुळे मला बिझनेस हा एक माझ्याकडे रेफरन्स होता की बिझनेस केला पाहिजे. तर जेव्हा मी तिथून कळलं की मला एखाद्या प्रॉपर्टीज घ्यायची असेल किंवा कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी ह्या गोष्टी करू शकत नाही. त्याचसोबत मला रिसर्च अनालिस्ट आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तेव्हापासूनच माझे मित्र करायचे, तर त्यासोबत मग मी ती पण जर्नी स्टार्ट केली. ओके. तर 2012ला मी कॉग्निझंट कंपनी सोडली आणि मी डिसिजन घेतलं की आपण ॲज अ फुल टाइम डिस्ट्रीब्युटर वर्क करायचं. ओके. आणि तिथून 2020 पर्यंत आपण कंप्लीट कंपनी आणि डिस्ट्रीब्युटर ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली रन केल्या. आणि 2020ला आपण प्रिक टेक्नॉलॉजीचा एक कॉन्सेप्ट आला माझ्या माइंडमध्ये की मार्केटमध्ये जे इन्फ्लुएन्सर आहे किंवा एंटरप्रेनर्स आहे, क्रिएटर्स आहे किंवा बिझनेस ऑर्गनायझर्स आहे किंवा नेटवर्किंग मीटअप्स वगैरे ज्या होतात त्यांच्यासाठी आपण एक कसा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करू शकतो. कारण की आपल्याजवळ आयडियाज आहे पण ते एक्झिक्युशनसाठी एक्झॅक्ट टॅलेंट नसतं. बरोबर. तर जेव्हा मी टेन्युअरमध्ये जात होतो तर त्यासोबत माझ्यासोबत अशोक चौधरी म्हणून आमचे पार्टनर आहेत, ते जॉईन झाले. त्यांचे टेक्नॉलॉजीमध्ये खूप एक्सपर्टीज आहे. तर मी त्यांना प्रपोजल हे सांगितलंय की मला असं असं एक माझं प्लॅटफॉर्म उभा करायचा आहे. तर त्यांच्या माध्यमातनं मग टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन आपण प्रिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्टार्ट केली 2022ला 15 जुलै 2022ला. आणि त्यामध्ये मग आपण इन्फ्लुएन्सर क्रिएटर्स यांना आपण एक प्लॅटफॉर्म दिला. तर युजली का प्लॅटफॉर्म दिला ह्याची गरज काय होती? कारण की जर मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे किंवा माझ्याजवळ
नॉलेज आहे आणि मी यूट्यूबला जातो, इन्स्टाला जातो आणि बरेचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जातो, पण त्यातनं मला अर्निंग काहीच होत नाही आणि माझ्याजवळ जरी लाख फॉलोअर्स असेल तर कोर फॉलोअर्स किती आहे हे मला कळत नाही की हे रिअली इंटरेस्टेड आहे माझ्या नॉलेजमध्ये. बरोबर बरोबर तर त्यासाठी मग मॉनिटायझेशन टूल आपण प्रोव्हाइड केला प्रिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, सो दॅट तो इन्फ्लुएन्सर किंवा क्रिएटर प्लॅटफॉर्मवरती येतो, फक्त 1 मिनिटाच्या आत ऑनबोर्डिंग करून एक कोर्स आहे, सेशन्स आहे किंवा लॉक मेसेज, पेपर व्ह्यू कंटेंट थ्रू तो मॉनिटाईज करू शकतो त्यांच्या ऑडियन्सला. तर तो एक टूल प्रोव्हाइड स्टार्ट केला, प्लॅटफॉर्म स्टार्ट केला आपण. त्यानंतर आपण मग इव्हेंटमध्ये एंटर केलं. तर इव्हेंटमध्ये असं होतंय की खूप साऱ्या प्रकारच्या इव्हेंट्स होत असतात आणि प्रत्येक इव्हेंटचं वेगवेगळं रिक्वायरमेंट आहे. जसं की आपल्याला माहित आहे की बुक माय शो आहे आजच्या डेटला किंवा बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहे. हो हो प्रत्येकाचं एक वेगळं विशेष महत्व आहे मार्केटमध्ये. पण मी जे ऑब्झर्व केलं की आपल्याला जसं मेडिकल कॉन्फरन्सेस होतात किंवा मग वन डे पिकनिक स्पॉट आहे किंवा बिझनेस मीट्सअप आहे, बरोबर तर ह्या लोकल रिक्वायरमेंट ही मोठी प्लॅटफॉर्म कॅटर करत नाही. जसं रोटरीचे मीटिंग्स होत असतात किंवा बरेचशा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहे, जसं तुमचा पण प्लॅटफॉर्म आहे पुणे वुमन्स क्लबचा. तर यासाठी काय होतं की तुम्ही प्रत्येक वेळेस त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाल आणि त्यांच्या टर्म्स कंडिशननुसार, त्यांच्या फीजनुसार तुम्हाला तसा सपोर्ट मिळतो का, तर तसं ते खूप चॅलेंजिंग वातावरण आहे. मी जे ऑब्झर्व केलं तर आपण इव्हेंट झालंय ऑलमोस्ट 3 वर्षापासून इव्हेंटच्या आपण ऍक्टिव्हिटी रन करतोय. तर आपण BNI आहे, रोटरी आहे, सॅटर्डे क्लब, बरेचसे सोशल प्लॅटफॉर्मवरती आपण कोलॅबरेट केलेलं आहे आणि त्यांचे इव्हेंट्स आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण ड्राईव्ह करतोय. बरोबर येस. तर इव्हेंटमध्ये आम्ही आता NSCTचं इव्हेंट केलेलं आहे, नॅशनल कार्डिओव्हास्क्युलर टेक्नॉलॉजीचं. त्यांचा एक्सपिरियन्स असा होता की त्यांनी गोव्याला हाच इव्हेंट लास्ट इयरला प्लॅन केला होता बरोबर आणि गोव्याला प्लॅन केला होता तर त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असली कुठली प्रोसेस नव्हती. तर त्यांच्याकडे एक लिस्ट होती. त्यांनी त्या लिस्टला एक तर कॉलिंग करून किंवा सांगितलं की आपल्या इथे एक कॉन्फरन्स आहे गोव्याला आणि तिथे सगळेजण यायचं आहे. त्यांचा टेनेटेटिव्ह काउंट होता तो 300 आणि तिथे जे गेस्ट आले ते 600. बापरे तो एक पॉइंट होता की गोवा हा हॉलिडे पण स्पॉट आहे येस आणि जाताना तो सिंगल व्यक्ती जात नाही, तर त्यासोबत बरोबर तो फॅमिली घेऊन जातो. घेऊनच जातो आणि त्यामुळे काय झालं की जे बजेट होतं किंवा त्यांना ते कळलंच नाही की कोण आलं आणि कोण गेलं गेलं आणि त्याचं ट्रॅकही नाही त्यांच्याकडे की आता पेमेंट कुणाकडनं घ्यायचं. तर जो इव्हेंटला 10 लाख लागत होते त्यांनी 20 लाख स्पेंड केले. तर त्यापासून त्यांना एक लर्निंग डेव्हलप झालं की टेक्नॉलॉजी शिवाय आपण हे असं कधीच करायचं नाही करू ह्या शकत नाही ऍक्टिव्हिटी. करू शकत आणि आजच्या डेटला कुठलाही इव्हेंट ऑर्गनायझर असेल आणि त्याला जर तो डेटा, इट्स ऑल अबाउट डेटा इव्हेंट म्हटलं तर तुमच्याकडे जर डेटा आज तुम्ही इव्हेंट केला पण मागच्या 4 वर्षाच्या इव्हेंटचं काय झालं, तो जो डेटा अवेलेबल आहे का, आपण त्यांच्याजवळ पोहोचत आहे का. बरोबर त्यांना व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे किंवा मग दुसऱ्या सोशल मीडिया थ्रू आपण कसं त्यांना कनेक्ट करू शकतो किंवा आपण इंडिव्हिज्युअल रन करायचं की कुठल्या प्लॅटफॉर्मची मदत घ्यायची. बरोबर कारण की प्रत्येक युजरला आजच्या डेटला एक बेटर एक्सपिरियन्स हवा असतो. येस येस एक माझा मित्र आहे, तो टेडला गेला होता हा टेक त्या इव्हेंटला. तिथे मित्रांनी त्याचे पैसे भरले होते आणि गेल्यानंतर तुम्ही कोण हा प्रश्न सुरू झाला. हो 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 तर तो म्हटला की माझ्या फ्रेंडचा आज तिथे हे आहे, टेडला तो स्पीकर आहे आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं. हो पण ही डोंट नो द पर्सन हु इज स्टँडिंग फ्रंट ऑफ गेट. त्यांना माहीतच नाही की हा कोण आहे आणि काय आहे. बरोबर तर इट वॉज अ काइंड ऑफ एम्बॅरेसमेंट. जेव्हा तुमच्याजवळ परफेक्ट टूल्स किंवा टेक्नॉलॉजी नसते तर तो एक प्रॉब्लेम होऊन हो जातो. हो हो. इव्हन जर तुम्ही एक बुक माय शोचं तिकीट काढा आणि तुमच्याजवळ जर QR कोड नसेल, असेल. रेस्पेक्टिव्ह तुमच्या मित्राकडे आहे हो तो, हो तर हो तो पेन आहे. तर आजच्या डेटला तो जो पेन आहे, इनफॅक्ट ग्राउंड लेवलवरती प्रत्येक ठिकाणी तो आपण इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या इव्हन क्लिक्स म्हणून एक प्लॅटफॉर्म आपण नवीन डेव्हलप केलेला आहे. कारण की प्रिक टेक्नॉलॉजीकडे 8 प्रोडक्ट आहे इन्क्लुडिंग इव्हेंट्स आणि इव्हेंट्स एवढा मोठा एक प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये खूप प्रकारचे इव्हेंट्स रन होतात खूपच मार्केटमध्ये. प्रकारचे होतात हो हो तर जसं की मॅरेथॉन आहे, जसं की वेबिनार, वर्कशॉप, त्याच्यानंतर बिझनेस मीट्स आहे, वन डे पिकनिक्सच्या जे इव्हेंट्स होतात आहे, कॉन्फरन्सेस. तर ह्या प्रकारच्या इव्हेंटसाठी एक युनिक प्लॅटफॉर्म आपण डेव्हलप केलेला आहे.
इव्हन क्लिक्स टेक्नॉलॉजी. मे बी एक 15 दिवसात आपण नवीन कंपनी रजिस्टर्ड करतोय त्यासाठी स्पेसिफिकली, सो दॅट त्यांच्या ज्या पर्टिक्युलर रिक्वायरमेंट आहे त्या सेपरेटली कॅटर व्हावं आणि त्यांना जो एक्सपिरियन्स आहे तो टॉप नॉच एक्सपिरियन्स आपण प्रोव्हाइड देता यावा. करणार. येस, आजच्या डेटला आपल्याकडे 500+ इव्हेंट्स ऑर्गनायझर आपण ऑनबोर्ड केलेले अरे आहे बापरे. आणि हे सर्व झालेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ बिझनेस नेटवर्क. येस येस. कारण की नेटवर्किंग आजच्या काळाची एक मस्ट रिक्वायर्ड आहे. गरज झालेली इट आहे. इज विदाउट नेटवर्किंग मी नेक्स्ट क्रिएटरचा, नेक्स्ट ऑर्गनायझरचा ट्रस्ट बिल्ड गेन करू शकत नाही. बरोबर. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही जर सांगितलं की भरत चौधरीचा प्लॅटफॉर्म आहे, तिथे जाऊन तुम्ही इव्हेंट सेटअप करा किंवा रजिस्टर्ड करा, तर त्याचा जो रेशो आहे, जर तुम्ही 10 जणांना रेफर्ड केलं तर तो 80% असेल किंवा 70% असेल. बरोबर. पण मी जर स्वतःहून कॉल केलं त्या 10 जणांना तर तो कदाचित 20% असेल. तर तो इफेक्टिव्हनेस आहे नेटवर्किंग मध्ये. आणि आजचे आपण प्रिक टेक्नॉलॉजीवरती जो प्लॅटफॉर्म आपण डेव्हलप केलेला आहे त्यावरती पण 10,000+ क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर आहे. बापरे. आणि त्यांना पण आपण टॉप नॉच सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू. पण मी म्हटलं की ऑल ओव्हर इंडिया तर आपण स्केल अप करतोय, पण व्हॉट अबाउट इव्हेंटमध्ये कसं होतं की नेटवर्किंग मध्ये तुम्ही कनेक्टिव्हिटी जास्त वाढते. बरोबर. आणि कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळं सोपं उदाहरण आहे की आपण रेफरन्सेस देऊ शकतो, शेअर करू शकतो. आता गुजरातला फूड फेस्टिवल चालू आहे. तुम्हाला गुजरातचा कनेक्ट पाहिजे असेल तर मी देऊ शकतो. फार्माचा कनेक्ट पाहिजे असेल तर मी देऊ शकतो. किंवा BNI थ्रू माझ्याजवळ 127 लोक एंटरप्रेनर्स आहे, किंवा मग सॅटर्डे क्लब, अशा क्लब्स थ्रू पण रोटरीमध्ये पण वर्क केलंय आम्ही. रोटरीमध्ये स्पेसिफिकली 6 महिने आम्ही एक इव्हेंट रन केलेला आहे प्रत्येक महिन्यासाठी. तर त्यामध्ये पण आपण आपला प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे. तर प्रत्येकाची ही नीड आहे आणि प्रत्येक ऑर्गनायझर जेव्हा इव्हन क्लिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करतो तर तो म्हणतो दॅट ही जर टेक्नॉलॉजी नसती ना तर मला कळलंच नसतं की माझ्या इव्हेंटमध्ये काय झालं, नक्की काय झालं. तर हा एक जो चॅलेंज आहे ऑर्गनायझर्स मध्ये. बरेचसे आता वन डे पिकनिक मध्ये त्यांचं आस्क आहे की सर तुम्ही आम्हाला क्लायंट द्या, प्रत्येकाची रिक्वायरमेंट आहे. इव्हन नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये पण एकमेकांना रेफरन्स किंवा मग त्यांची गरज असते. त्यासाठी आम्ही एक डिसाईड केलं आता की जेवढेही पुण्यामध्ये किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढेही पिकनिक स्पॉट्स आहे सर्वांना ऑनबोर्ड करायचं आणि त्यांचं डिजिटल मार्केटिंग करायचं. आमच्याकडे सुद्धा 10-12 आहेत सर, त्यांना आम्ही नक्की तुमच्या बरोबर कनेक्ट करू. मला इथे तुम्हाला हा प्रश्न एक विचारायला आवडेल, कारण खूप आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय, आमची ऑडियन्स हे नको व्हायला. पुणे वुमन्स क्लबच्या महिला आता आमच्या सगळ्या खूप साऱ्या बिझनेस एंटरप्रेन्योर्स आहेत, छोटे मोठे बिझनेस सगळेजणच हे करत असतात, किंवा काही इव्हेंट्स आमचे रेग्युलरली होत आहेत. आता बेसिक आता हळदी कुंकू आमचे सगळ्यांचे सुरू होऊन जातील. तर अशा काही गोष्टींमध्ये प्रिक काय हे साधू शकतो, म्हणजे प्रिकचा उपयोग ह्या महिला कशा करू शकतात? आपला जो इव्हेंटचा प्लॅटफॉर्म आहे इव्हन क्लिक्स, ऑफकोर्स प्रत्येक एंटरप्रेनर्सकडे जे पण आता जसं की मी वन डे पिकनिक स्पॉट हा एक आस्पेक्ट झालेला आहे त्यात, जसं की तुम्ही हळदी कुंकूचं ऍक्टिव्हिटी सांगितली, त्यासाठी इव्हन क्लिक्स प्लॅटफॉर्म हा युटिलाइज करू शकतो प्रत्येक इव्हेंटसाठी. सो दॅट काय होणार, प्रत्येक रजिस्ट्रेशनचा प्रत्येक ऍक्टिव्हिटी किंवा इव्हेंट वाईज डेटा तुम्हाला मिळेल. आणि जेव्हा पण अपकमिंग ह्या इव्हेंट्स असणार तर त्यावेळेस पर्टिक्युलरली तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. आमच्या प्लॅटफॉर्मकडनं ईमेल, व्हॉट्सअप इन्व्हिटेशन सर्व त्यांना जाणार. पुणे वुमन्स क्लबच्या वुमन्स एंटरप्रेनर्स जे पण आहे त्यांना मला पर्टिक्युलरली अंडरस्टँडिंग करावं लागेल की त्यांचं बिझनेस काय आहे आणि आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू आम्ही काय प्रोव्हाइड करू शकतो. तर आम्ही म्हणजे मी भरत चौधरी हॅपी आहे की त्यांना कुठल्याही माध्यमातून हेल्प लागतं. तर जसं मी फूड फेस्टिवल सांगितलेलं आहे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड पीपल पाहिजे असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातलं जर सपोर्ट पाहिजे असेल तर आय एम देअर टू हेल्प देम. अँड पुणे वुमन्स क्लबसाठी पण मी डेडिकेटेडली, जसं प्रियंकाचा रेग्युलर फॉलोअप असतो माझ्यासोबत, तर मला आवडेल की त्यांना हेल्प करायला. इव्हन क्लिक्स टेक्नॉलॉजी थ्रू आमच्याकडे भरपूर रेफरन्सेस येतात, एंटरप्रेनर्स येतात. सांगायचं थोडक्यात झालं तर सॅटर्डे क्लबमध्ये बिईंग अ नॉर्मल पर्सन, जर मी माझ्या प्रिक टेक्नॉलॉजीच्या जे रेग्युलर जे प्रोडक्ट्स होते त्या थ्रू जर आम्ही ड्राईव्ह केलं असतं तर कदाचित मी तिथे पोहोचलो नसतो. पण आज सुहास फडणवीस आहे किंवा सुभाष गोरे सर आहे किंवा मग
सेक्रेटरी जनरल आहे, तर ह्यांच्यासोबत माझी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी होते. बरोबर. किंवा मग ते सेम जे अदर प्लॅटफॉर्म मध्ये पण तेच होतं. तर जर माझ्याकडे हे प्लॅटफॉर्म नसता हा इव्हन क्लिक्स, तर मी त्या ठिकाणी त्या लेवलला, कारण की इव्हेंट कुठले करायचं म्हटलं तर कोणी नॉर्मल व्यक्ती डिसिजन घेत नाही. बरोबर. ते हेड ऑफ द डिपार्टमेंटचं काम घ्यावंच असतं की लागतं. ते, आणि त्यासाठी माझं एनरोलमेंट तितकंच महत्वाचं असतं. तर त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही कनेक्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकतो. येस. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला प्रिकबद्दल इतकं सगळं सांगितलं. आय गेस ही काळाची गरज आहे. खूप वेळा आपण खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी आपल्याला कळत नाहीत आणि तिथे एखाद्या असा प्लॅटफॉर्म जर आपण उभा केला, तर खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी शिकण्याची बाकीच्यांना गरज नसते आणि तिथे तुमच्यासारखे लोकं रोल प्ले करतात असं मला वाटतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि आम्हाला तुमच्याबद्दल सांगितल्याबद्दल. थँक्यू सो मच नीरा मॅम.